हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 14 मार्च 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण एडिटोरियल जे काही महत्त्वाचे असतात द हिंदूला ते डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. चला तर मग सुरू करूया. 14 मार्च 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या एडिटोरियल पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आज जर एडिटोरियल मध्ये आपण बघितलं तर महत्वाचा विषय जो जागतिक लेवलला गाजतोय ना तो म्हणजे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट. या रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट वरतीच पहिलं महत्वाचं एडिटोरियल आलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. आणि हे जे छोटंसं एडिटोरियल आहे ना, हे छोटंसं एडिटोरियल आहे. आपलं एक क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये लँड झालं आणि त्याच्यामुळं पाकिस्ताननं त्याचा निषेध दर्शवलेला आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळालं. इंडियामध्ये सुद्धा त्याच्यावरती इन्क्वायरी बसलेली आणि ते ऍक्सिडेंटली त्यांच्या खरं तर हद्दीमध्ये गेलं होतं. त्यात काय वाद नाही, परंतु त्याच्यामध्ये जॉईंट दोन्ही देशांचे जे काही ऑफिसर्स आहेत त्याच्यामध्ये भविष्य काळात इन्व्हेस्टिगेशन करताना आपल्याला पाहावयास मिळते. परंतु दोन न्यूक्लिअर वेपन कंट्री आहेत. पाकिस्तान ही न्यूक्लिअर वेपन कंट्री आहे आणि भारत सुद्धा न्यूक्लिअर वेपन कंट्री आहे. त्यामुळे या दोघांमध्ये अशा प्रकारचं प्रकार घडणं ही खरं तर युद्धाला आमंत्रण सुद्धा असू शकते. अशा प्रकारची शक्यता सांगणार हे एडिटोरियल असेल आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. याच्यामध्ये लाईन टू लाईन डिस्कस करण्यासारखं असं काही नाहीये. फक्त या अनुषंगानं आपल्याला काय काय माहिती पाहिजे हे तुम्हाला पहिल्यांदा मी सांगतो. त्याच्या अगोदर बाकीचे दोन एडिटोरियल आहेत ना, हे तर टोटल पॉलिटिकल एडिटोरियल आहे. कारण 5 राज्यांचं इलेक्शन झालं, त्याच्यापैकी 4 राज्यांमध्ये बीजेपी सरकार निवडून आलेलं आहे आणि राहिलेलं जे एक राज्य म्हणजे पंजाब आहे, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. आणि हे सगळ्या पॉलिटिकल खरं तर भाष्य केले गेले आहे त्यामध्ये. त्यामुळे ते खरं तर लाईन टू लाईन आपल्याला बघायची गरज नाही. आणि हे सुद्धा तसंच एका केसवरती आधारित एडिटोरियल आहे, त्यामुळे हे सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये बघण्याची गरज नाही. मग आता हे जे पहिलं एडिटोरियल आहे ना, जे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टवरती आलंय, त्याची डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो की नेमका याच्यातून आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून, स्पर्धा परीक्षा दृष्टीतून कोणकोणते महत्वाचे पॉईंट्स घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला का घ्यायचे हे सगळं तुम्हाला समजावून सांगतो. त्याच्या अगोदर हे जे छोटंसं एडिटोरियल आहे त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचं सांगतो. एक तर पहिला पॉईंट, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून जे काय आपलं पाकिस्तान सोबतचं रिलेशनशिप आहे त्या रिलेशनशिपची डिटेल आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे जो की याच्यातून आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि दुसरा म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल, LOC ज्याला म्हणतो. LOCचा जो मॅप आहे तो मॅप आपण डिटेलमध्ये बघून ठेवायला पाहिजे. आणि LOC वरून जो काही वाद आपल्यामध्ये चालू आहे तो वाद सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. हे या छोट्याशा एडिटोरियलमधून हे 2 की पॉईंट खऱ्या अर्थानं आपण घेऊ शकतो. मग आता रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट जो आहे त्याच्यावरती हे भाष्य केलं गेलं आणि याच्यामध्ये लेखक कोण आहेत तर पुलेप्पर बालकृष्णन हे त्याचे लेखक आहेत. आणि हे बालकृष्णन जे आहेत त्यांनी हे सांगितलंय की याच्यामध्ये इंडियाचा स्टँड काय राहिलेला आहे याच्यावरती जास्त भाष्य करण्यात आले, विशेष करून युनायटेड नेशनमध्ये. ते पण तुम्हाला मी सांगणारच आहे. त्याच्याबरोबर इतर सगळे जे काही की पॉईंट आपल्याला घ्यायच्या स्पर्धा परीक्षा दृष्टीतून हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि याच्यावरती आधारित नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनवरती लेक्चर मी बनवून ठेवलेलं आहे. रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट नेमका काय आहे याचं डिटेल एक्सप्लेनेशन देणारी 2 व्हिडिओ लेक्चर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बनवून ठेवलेले आहेत आपण. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा दृष्टीतून आपल्याला काय काय याच्यातून घ्यायचं आहे, कोणकोणते की पॉईंट अभ्यास करून ठेवायचे त्याच्यावरती सुद्धा स्पेशल लेक्चर आपल्या याच प्लॅटफॉर्मवरती अपलोड करून ठेवलेलं आहे. आणि ही जी सगळी लेक्चर आहेत ती करंट बेस्ड इश्यू नावाची आपली प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सापडतील. त्यामुळे ही सगळी लेक्चर तुम्ही बघितलीच असतील, नसतील बघितली तर प्लीज ती पण बघून घ्या, जेणेकरून सगळ्या कॉन्सेप्ट याचे रिलेटेड तुम्हाला क्लिअर होऊन जातील. आता याच्यामध्ये या एडिटोरियलच्या अनुषंगानं पहिल्यांदा तुम्हाला हे समजावून सांगतो की इंडियाचा जो स्टँड राहिलेला, तर इंडियाचा स्टँड म्हणजे काय तर इंडिया रशियाच्या बाजूने आहे की युक्रेनच्या बाजूने आहे, हा स्टँड आहे इंडियाचा. मग इंडियाचा स्टँड जर आपण बघितला तर तो ना रशियाच्या बाजूने आहे ना युक्रेनच्या बाजूने आहे, ना रशियाच्या विरोधात आहे ना युक्रेनच्या विरोधात आहे. म्हणजेच काय तर तो बॅलन्स्ड अप्रोच आहे. दोन्ही कंट्रीसोबत चांगल्या पद्धतीने संबंध ठेवून इंडिया चाललेला आहे. आणि विशेष करून हे कुठं दिसून आलं तर हा जो रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट आहे तो काय आत्ताचा कॉन्फ्लिक्ट नाही, तो 2014 पासूनचा कॉन्फ्लिक्ट आहे. म्हणजे 2014 मध्ये क्रिमिया नावाचा एरिया युक्रेनचा होता, त्या क्रिमिया नावाच्या एरियावरती रशियानं कब्जा केला 2014 मध्ये. 2014च्या अगोदर तो युक्रेनचा पार्ट होता, आता तो रशियाचा पार्ट आहे. आणि 2014 मध्ये युनायटेड नेशन ही जी स्थापना झालेली ऑर्गनायझेशन आहे ही
जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी स्थापना झालेली संघटना आहे. मग या युनायटेड नेशनमध्ये मतदान घेण्यात आलं रशियाचा निषेध करण्यासाठी, रशियाच्या विरोधात, रशियावरती प्रतिबंध लावण्यासाठी. आणि त्या मतदानामधून भारत देश बाजूला राहिला. त्याच्यामध्ये मतदान करणं भारत देशानं टाळलं. म्हणजे कुठंतरी रशियाचा विरोध पत्करायला भारत नाकारतोय, भारताने नकार दिला, ते आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळाले. आणि त्यानंतर आता रशिया युक्रेनमध्ये कॉन्फ्लिक्ट सुरू झाला. त्याच्यानंतर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल असू द्या, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली असू द्या, किंवा युनिसेफ असू द्या जी चिल्ड्रनसाठी आहे, युनिसेफ, या सगळ्यांमध्ये रशियाच्या विरोधात मतदान झालं, रशिया विरोधात मतदान कलेक्ट केले गेले. त्या सगळ्यांमधून सुद्धा इंडिया बाजूला राहिलेला आपल्याला खरं तर पाहावयास मिळालं. म्हणजे एकंदरीत इंडियाने हा जो स्टँड आहे तो क्लिअर केला, आमचा कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही कंट्रीला विरोध नाहीये, फक्त आम्हाला शांतता प्रस्थापित करण्यासाठी आमचा प्रोत्साहन असेल, त्याच्यासाठी इंडिया प्रयत्न करेल, हे क्लिअर झालेलं आहे. ना युक्रेनच्या बाजूने आहे ना रशियाच्या बाजूने आहे. इंडिया जो आहे तो शांततेच्या म्हणजे पीसच्या बाजूने आहे, आणि शांततेच्या बाजून इंडिया खरं तर काम करताना आपल्याला पाहावयास मिळतं. आणि तसं स्पष्ट सुद्धा केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात तथ्य सुद्धा असलेलं खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं आपल्याला. मग हा पहिल्यांदा हे सगळं या एडिटोरियलमध्ये आपल्याला लेखकानं लाईन टू लाईन सांगितलेलं आहे. ते तुम्हाला मी इथं आपल्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं. हा पहिला, म्हणजे एवढं जरी तुम्हाला समजलं तरी हे एडिटोरियल जे आहे ते समाप्त होते, परंतु बाकी पण तुम्हाला इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे, जे की मी तुम्हाला इथं देणार आहे. आता हा तर मुद्दा तुम्हाला समजला की इंडियाचा अप्रोच जे आहे तो बॅलन्स्ड अप्रोच आहे. हा पहिला मुद्दा आहे. याच्यामुळे तुम्हाला काय काय माहिती पाहिजे, तर याच्यामुळे तुम्हाला युनायटेड नेशनची इन्फॉर्मेशन पाहिजे, आणि त्या अनुषंगानेच तुम्हाला काय काय माहिती पाहिजे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल माहिती पाहिजे, त्याचबरोबर युनायटेड नेशन जनरल असेंब्ली माहिती पाहिजे, त्याचबरोबर युनिसेफ ही जी ऑर्गनायझेशन आहे त्या युनिसेफ विषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ह्या 3 ऑर्गनायझेशन युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन बरोबरच माहिती पाहिजे, कारण ह्या युनायटेड नेशनच्याच सब ऑर्गनायझेशन आहेत, पूरक संस्था आहेत त्याच्या. त्यामुळे याच्या आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं असायला पाहिजे. हा महत्त्वाचा की पॉईंट असं मी तर या ठिकाणी म्हणेन. त्याचबरोबर आपल्याला आणखी काय काय बघायचं आहे, आता तुम्हाला डायग्रामच्या आधारेच समजावून सांगतो, म्हणजे ट्री डायग्रामच्या आधारे समजावून सांगतो. आणि मी जे काही सांगतोय ते विशेष करून स्पर्धा परीक्षा दृष्टीतून जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत, जे आपल्याला अभ्यास करून ठेवायचे आहेत रशिया युक्रेन वॉरच्या अंतर्गत, ते तुम्हाला सगळं सांगतोय. त्यामुळं वेगळं सगळं बाकीचं इरेज करून सगळं तुम्हाला सांगतोय, ते प्लीज नोट डाऊन करून घ्या. हे मी तुम्हाला जबाबदारीपूर्वक आणि निक्षून सांगतोय, कारण याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त होऊन बसतात, आणि त्या सगळ्यांचा तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे. मग आता पहिला तर याच्या अंतर्गत तुम्हाला काय पाहिजे, तर रशिया युक्रेन वॉर नेमकं कशामुळे चालू आहे त्याची सगळी पार्श्वभूमी तुम्हाला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. हा पहिला महत्वाचा की पॉईंट आहे. दुसरा महत्वाचा की पॉईंट याच्यातून काय होऊ शकतो, तर दुसरा महत्वाचा की पॉईंट हा आहे की आता युनायटेड नेशनचा याच्यामध्ये पहिल्यांदा उल्लेख केलाय की भारतानं त्याच्यामध्ये काय पोझिशन घेतली ते तुम्हाला पहिल्यांदा समजावून सांगितलं. म्हणून आपल्याला काय पाहिजे, तर युनायटेड नेशनची सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे, आणि त्याच्या अनुषंगानंच मी तुम्हाला काय काय सांगितलं, तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे, त्याचबरोबर युनायटेड नेशन जनरल असेंब्लीची इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे, आणि युनिसेफची इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. बरोबर आहे, ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे तुम्हाला. त्याचबरोबर आणखी आपल्याला महत्वाचा दुसरा म्हटलं तर दुसरी ऑर्गनायझेशन जी न्यूजमध्ये आहे ती आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, ज्याला आपण नाटो असं संबोधतो. आणि या नाटोवरतीच वेगळं लेक्चर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी बनवून ठेवलेलं आहे, करंट बेस्ड इश्यू नावाच्या प्लेलिस्टमध्ये, ते ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं आहे. त्यामुळे त्या नाटो विषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये तुम्हाला असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याचबरोबर रशिया जो आहे ना, तो इतिहासात जर गेलो आपण तर USSR होता, म्हणजे युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक म्हटलं जायचं त्याला. मग हा USSR म्हणजे त्यावेळेचा आत्ताच्या कोणकोणत्या कंट्री या USSRचा पार्ट होत्या ह्याची सुद्धा एक डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं कुठंतरी गरजेचं आहे. त्याचबरोबर रशियावरती आता वेगवेगळे सँक्शन्स लावण्यात आलेत. मग ते सँक्शन्स पॉलिटिकल क्षेत्रातून लावण्यात आलेत, क्रीडा क्षेत्रातून लावण्यात आलेत, आणि आर्थिक क्षेत्रातून लावण्यात आलेत. मग ते सँक्शन्स कोणकोणते आहेत त्या सगळ्या सँक्शन्सची आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं असायला पाहिजे. हा पुढचा पॉईंट होऊ शकतोय. आणि या सँक्शनच्या अंतर्गतच इकॉनॉमिक सँक्शन्स म्हणून रशियन बँकांना स्विफ्टमधून बॅन करण्यात आले. मग हे स्विफ्ट नेमकं काय आहे याची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. या स्विफ्ट विषयाची सुद्धा अनेक वेळा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आपल्या लेक्चरमध्येच देऊन ठेवलेली आहे. स्विफ्ट म्हणजे नेमकं काय आहे
थोडक्यात तिथं जर सांगायचं झालं तुम्हाला तर आपला आता समजा भारतीय SBI ही बँक आहे आणि आपल्याला या SBIच्या थ्रू अमेरिकेतल्या कोणत्या तरी बँकेला किंवा युरोपियन कंट्रीतल्या कोणत्या तरी म्हणजे एकंदरीत दुसऱ्या कुठल्याही कंट्रीतल्या बँकेमध्ये जर एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटवर पैसे जमा करायचे असतील तर त्याला इंटरनॅशनल पेमेंट आपण म्हणतो. आणि हे जे इंटरनॅशनल पेमेंट करायचं असेल तुम्हाला तर त्या बँकेचं म्हणजे या SBIचं आणि या फॉरेन बँकेचं ज्या बँकेमध्ये तुम्ही ते पैसे ट्रान्सफर करताय या दोन्ही बँकेचं रजिस्ट्रेशन जे आहे ते स्विफ्ट सोबत असणं गरजेचं आहे. तरच त्या दोन्ही बँका इंटरनॅशनली पेमेंट करू शकतायत, इंटरनॅशनली पेमेंट रिसिव्ह करू शकतायत. हे स्विफ्टचं काम आहे. आणि या स्विफ्टमधून रशियन बँकांना बॅन करण्यात आले कारण त्यांनी युक्रेनवरती अटॅक केलाय म्हणून. त्यामुळं खऱ्या अर्थानं स्विफ्टची जी काय टोटल इन्फॉर्मेशन आहे ती टोटल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर आणखी काय तर रशियावरती ऑइल आणि गॅस, आता जगातला खूप महत्वाचा रशिया हा देश आहे जो की ऑइल आणि गॅस एक्सपोर्ट करतो म्हणजे निर्यात करतो. ऑइल आणि गॅस निर्यात करणारा महत्वाचा देश आहे जगातला. मग अनेक कंट्रीने ठरवले की यांच्याकडून आता ऑइल आणि गॅस घ्यायचं नाही. मग त्या दृष्टीतून आपल्याला ऑइल आणि गॅसच्या बाबतीत आपण रशियाचा अभ्यास करायला पाहिजे की ऑइल आणि गॅस रशिया काय एक्सपोर्ट करू शकतोय, तिथं खाणी सापडतायत, गॅस कोणत्या प्रकारचा तिथं ते बनवतायत, ही सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर या अनुषंगानं काय झालं तर युरोपियन युनियन न्यूजमध्ये आलं. तर युरोपियन युनियन न्यूजमध्ये का आलं तर युक्रेन आता या युद्धजन्य परिस्थितीमध्येच युरोपियन युनियनला अर्ज केला आहे आणि त्यांनी युरोपियन युनियनकडे मागणी केली की आम्हाला सुद्धा युरोपियन युनियनचा पार्ट बनवा. त्यामुळे युरोपियन युनियन जास्त न्यूजमध्ये आलं. आणि या युरोपियन युनियनच्या अनुषंगानेच आपल्याला ब्रेक्झिटची सुद्धा इन्फॉर्मेशन बघून ठेवायचे. ब्रेक्झिटची इन्फॉर्मेशन का बघून ठेवायचे कारण ब्रिटन हा काही वर्षांपूर्वी युरोपियन युनियनमधून एक्झिट झाला होता. त्या प्रकरणाला ब्रेक्झिट नाव देण्यात आलं होतं. त्यामुळे त्या ब्रेक्झिटची टोटल इन्फॉर्मेशन तुम्हाला खऱ्या अर्थानं असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीतून त्या अनुषंगाने आपण त्याचा अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि इंडियाचा आतापर्यंत याच्यामध्ये काय स्टेक राहिलेला आहे, इंडियानं कशी पावले याच्यामध्ये घेतलेत, कोणाच्या बाजूने इंडिया आहे की बॅलन्स्ड अप्रोच आहे, हे ऑलरेडी तुम्हाला मी समजावून पहिल्यांदाच सांगितले. मग त्या इंडियाच्या अप्रोचचा सुद्धा आपल्याला डिटेल अभ्यास करायला पाहिजे आपण, कारण हे जे एरोटल आहे ते इंडियाच्या अप्रोचवरतीच आले. आजचं सगळं जे एरोटल आहे ते बाकी याच्यामध्ये वायपर सुद्धा गोष्टी सांगितल्या ज्या की आपल्याला अजिबात इम्पॉर्टंट नाहीत. त्यामुळे तुम्हाला थोडक्यात आणि खूप सोप्या भाषेत मी सांगितलं की इंडियाचा स्टँड कशा पद्धतीचा आतापर्यंत आणि तो स्टँड तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि त्याच बरोबर आपल्याला काय करायचं आहे तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडियाचं युक्रेनसोबतचं कशा पद्धतीचं रिलेशन आहे आणि रशियासोबतचं कशा पद्धतीचं रिलेशन आतापर्यंत, ह्या सगळ्यांची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे आणि ती इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. त्या अनुषंगाने आपण त्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. या सगळ्या की पॉईंटचा तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. हे आता नोट्स याच्या काढल्या नसेल, नोट डाऊन करून घेतलं नसेल तर प्लीज लेक्चर इथंच पॉज करा, पहिल्यांदा हे नोट करून घ्या, हे खूप महत्वाचं आहे. याच अनुषंगाने कुठेतरी क्वेश्चन विचारला जातो आणि त्यानंतर मग तुम्ही जर हे अभ्यासलं नसेल सखोलात तर मग तुम्हाला त्यानंतर पश्चाताप होतो. परंतु एकदा क्वेश्चन हातातून गेला परत पश्चाताप होऊन काय उपयोग नाही. त्यामुळे आता हे नोट डाऊन करून ठेवा, चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास करा. जर याच्यावरती कुठल्या सब्जेक्टवरती क्वेश्चन आला कुठल्या पॉईंटवरती तर नंतर तुम्हाला पश्चाताप व्हायला नको आणि ते मार्क्स तुम्हाला सहजरित्या मिळत यावेत. सो त्यामुळं प्लीज हे सगळं नोट डाऊन करून घ्या. आणि याच्यामध्ये गॅस आणि ऑइल आणि गॅस सांगत होतो ना मी त्यावेळेस, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे नॉर्ड स्ट्रीम गॅस पाईपलाईन जी आहे ती नॉर्ड स्ट्रीम गॅस पाईपलाईन जर्मनी आणि रशियामध्ये आहे. मग ते नॉर्ड स्ट्रीम विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. त्याच्या अंतर्गत रशिया जो कशा पद्धतीने गॅस विकतोय जर्मनीला आणि युरोपियन कंट्रीला, त्यामुळे नॉर्ड स्ट्रीम विषयीची सुद्धा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं असायला पाहिजे. त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बाकी काही इम्पॉर्टंट पॉईंट वाटत असतील तुम्हाला तरी सुद्धा ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्यावरती आपण डिस्कशन घेऊयात. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काय वेगळे पॉईंट वाटत आहेत ते प्लीज कमेंट करून सांगा, त्याच्यावरती आपण डिस्कस करू. ते किती इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट असेल तर काय इम्पॉर्टंट आहे, नसेल तर काय इम्पॉर्टंट नाही, हे सगळं लेक्चरमध्येच आपल्या मी डिस्कस करण्याचा प्रयत्न करेन. सो या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे काय एडिटोरियल पार्ट आहे तो एडिटोरियल पार्ट आपला समाप्त होत आहे. आता ज्या काही महत्वाच्या न्यूज आहेत त्या महत्वाच्या न्यूज आपण बघायला सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. तर इथून पुढे ज्या न्यूजमध्ये मी तुम्हाला जे काही की पॉईंट सांगतोय ते की पॉईंट प्लीज नोट डाऊन करून ठेवा
आणि ते इंटरनेटच्या माध्यमातून वगैरे तुम्ही त्याचे सखोल अभ्यास त्याचा खऱ्या अर्थानं करण्याचा प्रयत्न करा. पहिलं जर न्यूज आपण या ठिकाणी बघितलं तर पहिली न्यूज जी आहे ती पॉलिटिकल न्यूज आहे. विशेष करून काँग्रेस पक्षाशी रिलेटेड ती न्यूज असलेली खऱ्या अर्थानं आपल्याला पाहावयास मिळते. आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कोण असेल याच्यामध्ये फेरफार करण्याची शक्यता होती असं बोललं जात होतं, कारण 5 राज्यांमध्ये यांना अपयश सहन करावं लागलेलं आहे काँग्रेस पक्षाला. कुठंही त्यांची सत्ता आलेली नाही. त्यामुळं पक्षातले जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या पदामध्ये कुठंतरी खऱ्या अर्थानं फेरबदल होईल असं सांगण्यात येत होतं, परंतु तो फेरबदल या ठिकाणी करण्यात आलेला नाही. हे सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारे एक्झामच्या दृष्टीने याच्यामध्ये काही महत्त्वाचं नाही, ही फक्त पॉलिटिकल न्यूज आहे. त्यामुळे याच्यातून आपल्याला घेण्यासारखं असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याशी रिलेटेड. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी मीटिंग घेतलेली आहे. जी काय कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी आहे, जी काही सिक्युरिटीवरती आधारित कॅबिनेट कमिटी आहे, त्या कॅबिनेट कमिटीसोबत मीटिंग नरेंद्र मोदींनी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून पहिला तर मुद्दा डिस्कस काय केला गेला की तर आपण इंडिजिनस बेसिसवरती आर्म्ड जे काही वेपन्स आहेत ते कशा पद्धतीने डेव्हलप करू शकतोय याच्यावरती डिस्कशन त्याच्यामध्ये झाले. त्याच्यावरती जास्त भर द्यायला पाहिजे असं मोदींनी त्याच्यामध्ये सांगितलं. त्याचबरोबर जो काय पाकिस्तानमध्ये आपले ॲक्सिडेंटल मिसाईल गेलेले 124 किलोमीटर आतमध्ये पाकिस्तानमध्ये, त्याच्यावरती सुद्धा इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली असं सूत्रांकडून सांगण्यात येते. त्यामुळं हे खरं तर महत्त्वाचं आपल्याला. त्यामुळे याच्यातून पहिला तर की पॉईंट निघतोय कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी जी आहे त्या कमिटीची आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. याचे चेअरमन कोण आहेत वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला खऱ्या अर्थानं डिटेलमध्ये असायला पाहिजे. आणि दुसरा पहिला तो तर की पॉईंट आहे. आणि दुसरा की पॉईंट काय तर सिक्युरिटीशी रिलेटेड वेपन्स जे आहेत ते आपण कोणकोणत्या कंट्रीकडून कोणकोणते वेपन्स आयात करतोय, विकत घेतोय, हे सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि आपण इंडिजिनस बेसिसवरती एखादं वेपन जर तयार करत असेल, एखादं व्हेकल तयार करत असेल तर त्याची सुद्धा आपण डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. आणि विशेष करून ही जी बैठक घेतली गेली ती देशाच्या सुरक्षेसाठी घेतली गेली. सुरक्षेच्या दृष्टीतून आपण काय काय डेव्हलपमेंट करू शकतो याच्यावरती चर्चा झाली. आणि विशेष करून ही जी चर्चा झाली ते रशिया युक्रेनचं जे काही युद्ध सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असं या ठिकाणी बोललं जाते. त्यामुळे त्या दृष्टीतून आपल्याला या न्यूजकडे बघणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि पॉलिटिकल सिच्युएशन जर बघितले तर विशेष करून 5 राज्यांमध्ये इलेक्शन झाले होते. विशेष करून हे इलेक्शनवरच आधारित खरं तर न्यूज आहे. त्याचबरोबर ही जी न्यूज आहे ती सुद्धा इलेक्शनवरतीच आधारित न्यूज आहे. विशेष करून 5 राज्य जी होती ती 5 राज्य खऱ्या अर्थानं कोणकोणती होती तर त्याच्यामध्ये विशेष करून उत्तर प्रदेश हे राज्य होतं, त्यानंतर उत्तराखंड हे एक राज्य होतं, त्यानंतर गोवा हे एक राज्य होतं, त्याचबरोबर पंजाब हे एक राज्य होतं आणि मणिपूर हे एक राज्य होतं. आता या राज्यांपैकी पंजाब सोडलं तर 4 राज्यांमध्ये खऱ्या अर्थानं बीजेपीचे सरकार आलेलं आहे पुन्हा एकदा. आणि त्यामुळं तिथं आता बीजेपी कशा पद्धतीनं रणनीती अवलंबणार आहे त्याच्यावरती वारंवार न्यूज येत राहतील. आणि पंजाबमध्ये आता 2 स्टेटमध्ये खऱ्या अर्थानं आम आदमी पक्षाचं सरकार आलेलं आहे. एक तर दिल्लीमध्ये त्यांचं सरकार आहेच आहे, आता पंजाबमध्ये सुद्धा आम आदमी पक्षाचं सरकार आलेलं आहे. आता दिल्लीमधल्या डेव्हलपमेंटवरती खऱ्या अर्थानं पंजाबमध्ये त्यांनी सरकार आणलं असं म्हटलं जाते. विशेष करून त्यांची शिक्षण व्यवस्था असू द्या तिथली किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असू द्या हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करते आम आदमी पक्ष तिथं. आणि त्याच्या आधारावरतीच पंजाबने त्यांना कौल दिलेलं आहे. मग आता पंजाबमध्ये अशा पद्धतीनं काम करून उद्या भविष्यामध्ये आणखी कोणती राज्य आम आदमी पक्षाला खरं तर संधी देत आहेत हे बघण्यासारखं असणार आहे. आणि याच्यासाठी पंजाबमधली सत्ता ही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची होती असं मानलं जाते. त्यामुळे हे जे काही पॉलिटिकल डिस्कशन आहे हे पॉलिटिकल डिस्कोर्स सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं समजायला पाहिजे. त्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला हे सांगण्याचा खरं तर प्रयत्न केला. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही, पॉलिटिकल सगळ्या गोष्टी आहेत. पुढची न्यूज आहे इंडियाचा जो राजदूतावास होता त्याला एम्बसी आपण म्हणतो, त्या एम्बसी आपल्याला युक्रेनमधून बाहेर काढून पोलंडमध्ये न्यावी लागली. ती विशेष करून युक्रेनची एम्बेसी आपली. परंतु युक्रेनमध्ये जे काही परिस्थिती सुरू आहे, जे काही युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे त्याच्यामुळं तो जो काही राजदूतावास आहे, एम्बसी आहे ती आपल्याला पोलंडमध्ये न्यावी लागलेली असं इथं सांगण्याचा खरं तर प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपल्याला मॅपच्या आधारावरती हे सगळं पोलंडचं लोकेशन कुठं आहे, युक्रेनचं लोकेशन इंडियापासून कुठं आहे, रशियाचं कुठं आहे हे सगळं मॅपच्या माध्यमातून आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. बाकी युक्रेन रशियाचं जे काही युद्ध चालू आहे त्याच्यामधून काय काय की पॉईंट आपल्याला अभ्यास करून ठेवायचे ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. पुढची न्यूज आहे रशियानं युक्रेनवरती एअर स्ट्राईक केलेली. एअर स्ट्राईक विशेष करून आर्मी बेसवरती केली गेली, ज्याच्यामध्ये
35 लोक मारली गेलीत आणि शेकडो लोक जे आहेत ते जखमी झालेत अशी न्यूज बाहेर येते. विशेष करून हा जो आर्मी बेस होता तो पोलंडच्या बॉर्डर होता आणि पोलंड जे आहे तो पोलंड कंट्री नाटोचे सदस्य आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. त्यामुळे कुठंतरी पोलंडला सुद्धा धोका निर्माण केला गेलाय रशियाकडून असं बोललं जाते. त्यामुळे कदाचित आता येणाऱ्या काळात नाटो सुद्धा याच्यामध्ये पडते की काय असे सिच्युएशन निर्माण झालेले. त्यामुळे ही न्यूज आलेली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावंच मिळते. त्याच्यामध्ये जवळजवळ 35 लोक जे आहेत ते किल झालेले आहेत, मेलेले आहेत, त्यांची डेथ झालेली आहे खऱ्या अर्थानं. त्यामुळे आपल्याला या अनुषंगानं काय काय बघायचं आहे हे ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट तर माहितीच पाहिजे आणि नाटो सुद्धा याच्यामुळे जास्त न्यूजमध्ये नाटोवरती तर वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवलेलंच आहे आपण. त्यामुळे त्या अनुषंगाने आपल्याला डिटेल याची खरं तर इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. जे काही मी तुम्हाला की पॉईंट सांगितलेले आहेत ते प्लीज चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा. या जर मॅटरवरती कुठला क्वेश्चन आला तर त्या सगळ्या की पॉईंटच्या मधूनच कोणता तरी क्वेश्चन त्याला टच करणार येईल. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार तेच सांगतोय की जास्तीत जास्त त्या की पॉईंटचा तुम्ही अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. इथं खरं तर आजचा जो आपला द हिंदू आहे तो मी समाप्त करतोय. जो काय महत्वाचा मजकूर होता तो स्पर्धा परीक्षा दृष्टीतून आपण डिटेलमध्ये इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न केला आणि विशेष करून जे काही प्लेलिस्ट मी सांगितले करंट वेस्ट इश्यू नावाची त्या प्लेलिस्टची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. जे काही रशिया युक्रेनशी रिलेटेड महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तिथे एक्सप्लेन केलेले वेगळे लेक्चर्स बनवलेले आहेत. ते तुम्ही जर बघितले नसतील तर ते प्लीज चेकआउट करून घ्या जेणेकरून त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल एकाच ठिकाणी. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आपल्या टेलिग्राम चॅनल इथं तुम्हाला त्याचे काही लिंक्स आहेत त्या दिसत आहेत. आपला टेलिग्राम चॅनल आहे स्टडी रिव्होल्यूशन नावाचा, टेलिग्राम ग्रुप आहे स्टडी रिव्होल्यूशन ग्रुप नावाचा, ते पण तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून इतर काय क्वेश्चनची प्रॅक्टिस वगैरे असेल ती तिथं तुमची होत राहील. आणि प्लीज माझी सगळ्यांना विनंती जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होऊ शकेल आणि ते तुम्ही शेअर केलं तरच शक्य. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. सो या ठिकाणी मी तुमच्या रजा घेतो. भेटतो आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.